ध्येयपूर्ती सहशिक्षण अभ्यासमालेमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. कोविड-19ला आपण सामोरे जात आहोत. अपेक्षेपेक्षा आपण यातून सावरण्यात आपल्याला जास्तच अवधी लागलेला आहे आणि तरी देखील कोविड-19वरचं नियंत्रण हे अद्याप झालेलं नाही आहे. दिवसेंदिवस आपल्याला ही समस्या जरा थोडीशी भेडसावतच आहे आणि त्यात आपल्या आदिवासी दुर्गम भागामध्ये आपल्याला इतरही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. जसं आर्थिक दुर्गम असलेला हा भाग, जवळपास 99% आदिवासी विद्यार्थी आपल्या पालकांना इन्कम सोर्ससुद्धा काही नाही, त्यात त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल्स असणं हे देखील दुरापास्त. निवडक ज्यांच्याकडे आहेत त्यांना इंटरनेटचा पुरवठा तिथे व्यवस्थित होत नाही. इंटरनेट रिचार्जचे देखील प्रॉब्लेम्स आणि त्यात तरी देखील आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि इतर ज्या काही कृतीपत्रिका वगैरे जे आहेत इतर माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. हे सगळे चॅनल निर्मिती वगैरे हा दृष्टिकोन तुम्हाला नजरसमोर ठेवून की ज्या वेळेला प्रत्यक्षामध्ये आपण भेटू, अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करावा लागेल, सराव आपल्याला करावा लागेल, त्यात आपला बराचसा कालावधी आत्तापर्यंत आपल्या हातातून निघून गेलेला आणि मग केवळ शिक्षकांच्या मोबाईलच्या माध्यमातून, आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या टॅबच्या माध्यमातून तुम्हाला सराव चांगल्या पद्धतीने करता यावा म्हणून आपण हे यूट्यूबच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. साहजिक याच्यामध्ये दुसरा आपण हेतू जो ठेवलेला आहे की आपल्याला सरावासाठी या गोष्टींचा इथे उपयोग होईल आणि अभ्यासत असताना आपल्याला प्रत्यक्षामध्ये या सगळ्या गोष्टी आपण परत एकदा अभ्यासणार आहोत. त्याच्याबद्दल आपण निश्चिंत राहा. कोणत्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण इथे काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही नक्कीच या गोष्टी पुन्हा एकदा अभ्यासणार आहात. आज आपण तुमच्यासमोर जो विषय घेऊन आलेलो आहे तो म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आपण पाठीमागं बघितलं एक व्हिडिओच्या माध्यमातून आणि याच्याबद्दल आपण थोडंसं तुम्हाला विचाराची चालना देऊन काही प्रश्न तुमच्यासमोर आपण सोडून त्या बाबतीमध्ये तुम्हाला विचारायला प्रवृत्त केलेलं होतं. म्हणजे आपत्ती म्हणजे काय आणि आपत्ती जे असतात ते कशामुळे वगैरे येतात असा आपण अभ्यास त्यावेळेला करण्याचा प्रयत्न केलेला होता की तिथं विचारायला चालना दिलेली होती. आता आपण प्रत्यक्षामध्ये काही गोष्टी बघूया की आपत्ती कशामुळे येतात आणि त्या कशा असतात. अतिवृष्टीमुळे येणारा महापूर आपल्याला परिचित आहे आणि असे महापूर आपण बघितलेले नसतील, पण पूर आपण मात्र बघितलेले आहेत आणि आपल्याला आता कल्पना आहे की आपण प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने अनेक न्यूज चॅनल्स वगैरे पाहतो. आता सध्याच्याला देखील तुम्ही काही ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये महापूर येत आहेत याची चित्र किंवा याच्या बातम्याच्या माध्यमातून काही व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहत असाल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की भूकंप. आता भूकंपाच्या बाबतीमध्ये आपण याच्या अगोदरच्या तासिकेला बघितलेलं होतं की भूकंप आणि किल्लारीचं उदाहरण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं आणि त्या माध्यमातून आपण काही चर्चा तिथे केलेली होती. विजांचे कोसळणे, विजा ज्या आहेत आपल्याला माहिती आहे विजा कोसळतात. आपल्याकडे सुद्धा आपण विजा कोसळण्याचे अनुभव घेतलेले म्हणजे आपण ते प्रसंग आपल्याला माहिती आहेत आणि त्याच्यामध्ये जीवितहानी कशा झाल्यात किंवा आपण त्याच्यामध्ये वित्तहानी वगैरे त्याबद्दल देखील आपण काही गोष्टी अनुभवलेल्या असणार आहेत किंवा तुम्ही या बाबतीमध्ये काही ऐकून तरी असाल. ज्वालामुखीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे तरी तसं काही नाही, परंतु आपण काही डिस्कवरी चॅनल वगैरे या माध्यमातून ज्वालामुखीच्या बाबतीमध्ये देखील पाहू शकतो की आपण त्याबद्दल आपण यूट्यूबच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टींची आपण माहिती घेऊ शकतो. प्रत्यक्षामध्ये ज्वालामुखी कशा असतात ते देखील आपण त्या माध्यमातून पाहू शकतो. जंगलाला अचानक लागणारी आग ही आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे त्याला वणवे असं म्हटलं जातं आणि हे वणवे काही वेळेला लावले जातात, काही वेळेला लागतात. ही देखील आपल्याला आपत्तीची कारणं सांगता येतील. ह्या देखील आपल्याला आपत्ती सांगता येतील. वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्याने वाढलेली धोक्याची तीव्रता. कदाचित तुम्हाला आता या काळामध्ये जगातील सर्वात मोठी जी झोपडपट्टी धारावी त्या बाबतीमध्ये तुम्ही न्यूज चॅनलला वगैरे जर काही पाहिलं असेल तर तिथे तुमच्या लक्षात आलं असेल की जी काही
एकवटलेली जी गर्दी आहे ना, त्याच्यामुळे धोक्याची तीव्रताही वाढते. धोक्याची तीव्रता म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घे, की आपत्ती जी आहे ना, ती आपल्याला लक्षात घ्यायची असेल, तिला जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल, तर आपल्याला धोका लक्षात घेणं गरजेचं आहे. जे धोका लक्षात जर आला आणि तो आपण नियंत्रित करू शकलो, तर आपल्याला आपत्ती टाळता येते. त्याच्यामुळे आपण याही बाबतीमध्ये जरा थोडंसं सविस्तर पुढे पाहणार आहोत, पुढे बोलणार आहोत. बेसुमार प्रमाणात होणारी जी काही बांधकामे आहेत, ती सुद्धा आपत्तीला कारणीभूत होतात. तुम्ही कदाचित टेलिव्हिजनला पाहत असाल, की ज्यावेळेला महापूर वगैरे येतात, त्यावेळेला या महापुरामध्ये इमारतीच्या इमारती वाहून जाताना पाहिलेल्या आहेत. आणि ह्या इमारती ज्या वाहून जातात, त्या ह्या नदीच्या कडेला असणाऱ्याच इमारती असतात. आणि साहजिक आहे की त्याला कारणं अतिक्रमण आहेत. म्हणजे अतिक्रमण म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, की आपण नदीपात्रामध्ये जर घरं जर बांधली आणि नदीपात्रात जर पाणी वाहण्यासाठी जागा जर नसेल, तर प्रामुख्याने होणार काय, ह्याची आपल्याला कल्पनाच आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की इथे बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामं ही एक त्याला आपल्याला म्हणजे आपत्तीची कारणं सांगता येते. पर्यावरणात ढासळत चाललेला समतोल, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल. आपण मानवाने जिथं जिथं हस्तक्षेप केला आहे ना, तो पर्यावरणाच्या बाबतीमध्ये झाडं तोडली, वृक्ष आपण वने नष्ट केली, अनेक गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल केला आणि त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने या पर्यावरणाला आपण गिळंकृत करायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम म्हणजे पर्यावरणाचा समतोल ढासळला. वैश्विक जी काही उष्णता वाढ आपल्याला माहिती आहे, ग्लोबल वॉर्मिंग ज्याला म्हटलं जातं, अशा अनेक बाबी आपल्याला माहिती आहेत. आणि त्यात तुम्हाला तर कल्पनाच आहे, की आज आपण पाहतो की वास्तविक पाहता दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी, यामधून जे गुन्हेगारीमधून होणारे बॉम्बस्फोट, हल्ले, आगी, अपघात, या सगळ्या गोष्टींना आपण आमंत्रित केलेले आहे, आपण निमंत्रण दिलेले आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपत्तीचे प्रामुख्याने मानवनिर्मित व नैसर्गिक असे 2 प्रकार पडतात. आग, भूकंप, रासायनिक वायुगळती, वादळ, महापूर, सुनामी, बॉम्बस्फोट, इमारत कोसळणे, पूर, दरड कोसळणे, मोटार अपघात, युद्धे, वणवा, या आपत्तीचे आपण मानव निर्मित व नैसर्गिक आपत्ती अशा पद्धतीने जर वर्गीकरण करायचं ठरवलं, तर तुम्ही हा चार्ट समोर ठेवा आणि मानवनिर्मित आपत्ती याच्यामध्ये नेमक्या कोणत्या आहेत आणि नैसर्गिक आपत्ती नेमक्या कोणत्या आहेत, याचं वर्गीकरण तुम्ही ते सहज पद्धतीने करू शकाल. मला वाटतं तुम्हाला इथं जास्त प्रमाणात मार्गदर्शन करण्याची गरज नाही. तुम्ही अगदी म्हणजे आपल्यामुळे, मानवामुळे ज्या आपत्ती येतात, तर ती तुम्ही मानवनिर्मित आपत्तीमध्ये लिहा आणि नैसर्गिक आपत्ती कोणत्या आहेत, त्या आपण तिथं नैसर्गिक आपत्तीच्यामध्ये लिहा. म्हणजे तुम्हाला या 2 आपत्तीच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीने समजेल आणि ते माझ्याशी शेअर करा, म्हणजे आपण त्याची खात्री, त्याचे पडताळ आपण घेऊ. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जेचे जे काही उत्सर्जन होत असतं, त्याची परिणती ही जी ती भूकंप लाटामध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये हालचाल होत असते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे, अशा घटना घडत असतात. आणि अशी भूकंपामध्ये कंपने जी काय होतात, याला आपण भूकंप असं म्हणतो. भूकंपासाठी अन्य कारणाबरोबरच मोठमोठी धरणे किंवा खाणकाम ही प्रमुख मानवी कारणे आहेत आणि ती आपल्याला निश्चितच खात्रीलायक सांगता येतील. भूकंपाचे जे परिणाम होतात, त्याच्यामध्ये बांधकामे, पुले, रस्ते, लोहमार्ग हे उद्ध्वस्त होत असतात. नद्यांच्या प्रवाहांच्या दिशा देखील त्याच्यामध्ये बदलू शकत असतात. मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होते, मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी होत असते. हे आपल्याला इथं भूकंपाच्या बाबतीमध्ये म्हणता येईल. महापुराच्या बाबतीमध्ये तुम्ही जर इथे जर लक्षात जर घेतलं, तर महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे. अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक मोठ्या प्रमाणामध्ये जमा होणारे जे पाणी जे ते नदीच्या पात्राच्या बाहेर जेव्हा जाते, तेव्हा पुराचे मोठे संकट ओढवत असते. बेसुमार पाऊस ही मोठ्या शहरातील आणि निचरा करणारी व्यवस्था अपुरी तिथे पडत असते. त्यामुळे गटार तुंबणं, पाण्याचे रस्त्यावर पसरणं आणि आसपासच्या परिसरामध्ये व घरामध्ये देखील पाणी शिरणं असं आपल्याला पाहायला मिळतं. महापुराचे जे परिणाम आपण जर बघितले, तर त्या महापुराच्या परिणामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी, वित्तहानी होणे, जमिनीची धूप होणे, पिकांचे अमाप नुकसान होणं, पूर ओसरल्यानंतर आजार, रोगराई आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य जे येते ते खालावतं. अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं.
वादळांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर हवेमध्ये निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे जे पट्टे असतात त्यामुळे हवामानामध्ये होणारे बदल जे आहेत ते त्याच्यामुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि त्यामुळे वादळे निर्माण होत असतात. वादळांचे परिणाम आपण जर बघितले तर वादळग्रस्त प्रदेशाचे अमाप नुकसान होणं, जीवित व मालमत्ता याची प्रचंड हानी होणं, वीज पुरवठा खंडित होणं, दळणवळण आणि यंत्रणा खंडित होणं असे आपल्याला त्याचे परिणाम बघायला मिळतात. वणवा म्हणजे जंगल, कुरणे, गवताळ प्रदेश नैसर्गिक अथवा मानवी कारणामुळे लागलेल्या अनियंत्रित आगी होत. वणवा पसरण्याचा वेग हा प्रचंड असतो आणि आपल्याला याचे परिणाम जर बघायचे म्हटलं तर आपल्याला सांगता येतील नैसर्गिक साधनसंपत्तीचं प्रचंड नुकसान याच्यामध्ये होतं. हवा प्रदूषित होते आणि त्याच्याच आपल्या या मानवी जीवनावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो आणि सजीव सृष्टीवर सुद्धा पर्यावरणावर सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो असं आपल्याला लक्षात येईल. मित्रांनो, आपण आता याच्यामध्ये काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या. हे जे काय आहे बारकाईने अभ्यासा, पुस्तकात बारकाईने वाचन करा आणि आपत्तीचे मुख्य प्रकार किती आणि कोणते ह्या प्रश्नाचं तुम्ही त्या माध्यमातून सहज उत्तर देऊ शकाल. विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती सांगा आणि त्याचे परिणाम लिहा, जे आपण आता त्रोटक स्वरूपामध्ये अभ्यासलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर काही लिहिता आले तर जरूर लिहा. विविध प्रकारच्या मानवनिर्मित आपत्ती ज्या आहेत त्या सांगा, त्याचे परिणाम तुम्हाला लिहिता येतील. तुम्ही अनुभवलेली एखादी आपत्ती सांगा, ते कोणत्या प्रकारात मोडते हे लिहून तिचे परिणाम लिहा व ती पुन्हा येऊ नये म्हणून तुम्ही काय उपाय सुचवू शकाल तुमच्या शब्दात लिहा. तुमच्या दृष्टिकोनातून जी आपत्ती असेल ती लिहा, कॉपी करून लिहू नका, स्वतःच्या मनाने लिहा. नक्कीच आपल्याला या बाबतीमध्ये लक्षात येईल आणि आपल्याला समजेल सुद्धा. त्या बाबी आपण माझ्याशी शेअर जर केल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील किंवा त्याच्यात अधिक मार्गदर्शन जर हवं असेल तर नक्कीच आपण ते करूया. तर तुम्ही अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये सराव कराल आणि या बाबी समजून घ्याल अशी अपेक्षा. नंतरच्या अभ्यासमालेमध्ये आपण भेटूया पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत ऑल दी बेस्ट. धन्यवाद.